नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मॅथ्समधील चॅप्टर नंबर 11 स्टॅटिस्टिक्स म्हणजे सांख्यिकी या चॅप्टरमधील सब डिवायडेड बार ग्राफ और डायग्राम म्हणजेच विभाजित स्तंभालेख हा मुद्दा अभ्यासून त्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 11.2 ला आपण सुरुवात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्टॅटिस्टिक्स या चॅप्टरमधील पहिला जो भाग आहे तो भाग म्हणजे अरिथमेटिक मीन आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये शोधलेला आहे. परंतु हा जो मुद्दा आहे तो म्हणजे दिलेले स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो डेटा पिक्टोरियल फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करण्याची पहिली जी मेथड आहे ती मेथड आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ती म्हणजे सब डिवायडेड बार ग्राफ और डायग्राम म्हणजेच विभाजित स्तंभालेख. आता विभाजित स्तंभालेख ही जी संकल्पना आहे ती संकल्पना आपण प्रत्यक्ष प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पलद्वारे या ठिकाणी समजावून घेणार आहोत. प्रॅक्टिस सेट 11.2 मध्ये फर्स्ट एक्झाम्पल जे आहे ते फर्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. त्या ग्राफचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला काही क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी द्यायचे आहेत. त्या ठिकाणी पहा, क्वेश्चन आहे फर्स्ट, ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ अँड आन्सर द क्वेश्चन्स. म्हणजेच खालील आलेखाचं निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा असा तो प्रश्न आहे आणि या ठिकाणी आपल्याला हा एक ग्राफ दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, यावर आधारित असलेले जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर देण्यापूर्वी हा जो ग्राफ आहे या ग्राफचं आपल्याला ऑब्झर्वेशन करून याचं रीडिंग करता येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, बेसिक बाबी ज्या आहेत त्या बेसिक बाबी या ठिकाणी आपण या ग्राफद्वारे समजावून घेऊयात. ग्राफमध्ये हॉरिझॉन्टल जो ॲक्सिस आहे त्याला एक्स ॲक्सिस असं म्हटलं जातं, तर व्हर्टिकल जो ॲक्सिस आहे त्याला वाय ॲक्सिस असं म्हटलं जातं. हा जो एक्स ॲक्सिस आहे यावर वुमेन असं म्हटलेलं आहे. याचा अर्थ सविता, सरोज, वर्षा, मेघा आणि वैशाली यांच्या बाबतली इन्फॉर्मेशन जी आहे ती इन्फॉर्मेशन एक्स ॲक्सिसवर दर्शवलेली आहे. तर हॉरिझॉन्टल ॲक्सिस म्हणजे वाय ॲक्सिस जो आहे यावर त्या प्रत्येकीनं केलेली सेव्हिंग आहे, बचत आहे रुपयांमधील, ती या ठिकाणी दर्शवलेली आहे. आता या वाय ॲक्सिसवरती हे जे काही नंबर्स आपल्याला दिसत आहेत ते या ठिकाणी स्केल प्रमाणे दिलेले आहेत. स्केल ऑन वाय ॲक्सिस इज इक्वल टू 1 सेंटीमीटर इज इक्वल टू ₹200. म्हणजे वाय अक्षावर 1 सेंटीमीटर म्हणजे 200 रुपये आहेत. या पद्धतीनं प्रमाण हे वाय अक्षावरती घेतलेलं आहे. हे प्रमाण या ठिकाणी दर्शवलेलं आहे. आता हे जे बार्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत ते बार्स 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. प्रत्येक बार हा 2 भागांमध्ये विभागलेला आहे आणि 2 वेगवेगळ्या रंगांनी किंवा चिन्हांनी आपल्याला हे दर्शवलेले आहे. या ठिकाणी पिंक कलरने जो भाग दर्शवलेला आहे तो भाग या ठिकाणी आपल्याला काय सांगतोय की तो जो पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजे सेव्हिंग ऑफ दॅट पर्सन इन द मंथ ऑफ एप्रिल. म्हणजे एप्रिल महिन्यातील त्या व्यक्तींची जी बचत आहे ती बचत या बार डायग्राम मधील गुलाबी रंगाच्या पोर्शनने भागाने दर्शवलेली आहे. तर हा जो ग्रीन पोर्शन आहे इट डिनोट्स द सेव्हिंग ऑफ द वुमन्स इन द मंथ ऑफ मार्च. म्हणजे या स्त्रियांची हिरवा भाग जो आहे तो भाग म्हणजे या स्त्रियांनी मार्च महिन्यामध्ये केलेली जी बचत आहे ती बचत आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आता या ठिकाणी पहा, हा जो ग्राफ आहे या ग्राफमधील प्रत्येक बार हा 2 भागांमध्ये विभाजित केलेला आहे. म्हणून या बार ग्राफला आपण विभाजित स्तंभालेख असं म्हणणार आहोत मराठीमध्ये आणि त्याला इंग्रजीमध्ये आपल्याला म्हणायचं आहे सब डिवायडेड बार ग्राफ किंवा डायग्राम. म्हणजे यातील प्रत्येक स्तंभ हा 2 भागांमध्ये किंवा 2पेक्षा अधिक भागांमध्ये विभागलेला असतो. त्याला आपण सब डिवायडेड बार डायग्राम किंवा सब डिवायडेड बार ग्राफ असं म्हणतो आहोत. मग यावर आधारित पहिला जो प्रश्न आहे तो क्वेश्चन आहे स्टेट द टाईप ऑफ द ग्राफ. आता टाईप म्हणजे या स्तंभालेखाचा जो प्रकार आहे, आलेखाचा जो प्रकार आहे, it is a subdivided bar diagram. These are the bars and these are divided into 2 or more parts. Therefore, it is called as subdivided bar graph. याचा आन्सर आहे this is the subdivided bar graph or diagram. Second question, how much is the saving of Vaishali in the month of April? वैशालीचं एप्रिल महिन्यामधील सेव्हिंग्स म्हणजे बचत किती आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला थोडंसं ऑब्झर्वेशन करावं लागेल. मग या 5 बारपैकी कोणता बार हा वैशालीच्या संदर्भामधली किंवा तिच्या बचती संदर्भातली जी माहिती दर्शवतो आहे तो ग्राफ आपल्याला पाहावा लागेल, तो बार आपल्याला पाहावा लागेल. हिअर इज अ वैशाली अँड दिस बार इज अ
रिलेटेड विथ द सेव्हिंग्ज ऑफ वैशाली, म्हणजे वैशालीने जी बचत केलेली आहे त्या बचत संदर्भात मधला हा तो बार आहे. परंतु आपल्याला वैशालीचा एप्रिलमधील जी बचत आहे ती बचत आपल्याला शोधायची आहे. मग एप्रिलमधील बचत जी आहे ती बचत आपल्याला पिंक कलरने दर्शवलेली आहे. जर आपण या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं तर हा जो पोर्शन आहे हा पोर्शन म्हणजे वैशालीने एप्रिल महिन्यामध्ये केलेली जी बचत आहे ती बचत दर्शवतो आहे. मग या ठिकाणी आपण थोडंसं वाय अक्षाकडे जर निरीक्षण केलं तर या ठिकाणी ही जी हाईट आहे या पिंक पोर्शनची ती आहे 3 सेंटीमीटर, दॅट मीन्स 600 पर्यंत पोहोचलेली आहे. याचा अर्थ असा आहे की वैशालीची एप्रिल महिन्यामधील जी बचत आहे ती बचत आहे ₹600. म्हणून या ठिकाणी आपल्याला याचा आन्सर लिहावा लागेल ₹600. म्हणजे ऑब्झर्वेशन करता आलं की आन्सर आपल्याला लिहिणं अतिशय सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच इज द टोटल सेव्हिंग ऑफ सरोज इन द मंथ ऑफ एप्रिल अँड मार्च अँड एप्रिल. म्हणजे सरोज ही जी स्त्री आहे या व्यक्तीनं एप्रिल आणि मार्च किंवा मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये मिळून एकूण किती बचत केलेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, सरोजचा जो स्तंभ आहे तो स्तंभ आपल्याला अभ्यासावा लागणार आहे, पाहावा लागणार आहे, निरीक्षण करावं लागणार आहे आणि तिचं एप्रिल आणि मार्च किंवा मार्च आणि एप्रिल या दोनही महिन्यांमधील एकूण बचत आपल्याला शोधायची आहे. म्हणजे याचा अर्थ या बारची टोटल हाईट जी आहे ती टोटल हाईट आपल्याला पाहावी लागणार आहे. आणि आपण जर एक्स वाय ॲक्सिसचं जर ऑब्झर्वेशन केलं तर याची जी हाईट आहे ती हाईट 800 पर्यंत पोहोचलेली आहे. याचा अर्थ मार्च आणि एप्रिल या 2 महिन्यांमध्ये मिळून सरोजनं एकूण ₹800 बचत केलेली आहे. देअरफॉर आवर आन्सर इज ₹800. ही टोटल तिची बचत असणार आहे. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला वैशालीची फक्त मार्च महिन्यामधील जी एप्रिल महिन्यामधील जी बचत आहे ती बचत फक्त विचारलेली होती. परंतु सरोजच्या बाबतीमध्ये 2ही महिन्यामधील बचत जी आहे ती आपल्याला विचारलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मच मोर इज द टोटल सेव्हिंग ऑफ सविता दॅन द टोटल सेव्हिंग ऑफ मेघा. म्हणजे सविताने मेघापेक्षा कितीने अधिक बचत केलेली आहे. मग सविता आणि मेघा यांच्या बचती संदर्भातले जे स्तंभ आहेत त्यांचं निरीक्षण करून त्यांची सुरुवातीला आपल्याला टोटल बचत जी आहे, टोटल सेव्हिंग जी आहे ती शोधावं लागेल. टोटल सेव्हिंग ऑफ सविता इज ₹1000 अँड टोटल सेव्हिंग ऑफ मेघा इज रुपीज. आता ही जर आपण हाईट काळजीपूर्वक पाहिली तर इट इज एक्झॅक्टली इन बिटवीन 400 and 600. That means saving of Megha in the month of March and April is 500. म्हणजे सविताची एकूण बचत आहे ₹1000 तर मेघाची एकूण बचत आहे ₹500. म्हणजे याचा अर्थ सविताची बचत मेघाच्या बचतीपेक्षा ₹500 जास्त आहे. दॅट मीन्स आवर आन्सर इज ₹500. दिस इज आवर आन्सर. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नामध्ये आपल्याला सब डिवायडेड बार डायग्राम हा ऑलरेडी दिलेला होता. परंतु आता नेक्स्ट एक्झाम्पल जे आहेत त्यामध्ये आपण दिलेल्या स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशनवरून आपल्याला बार डायग्राम हा ड्रॉ करायचा आहे. तो स्टॅटिस्टिकल डेटा हा सब डिवायडेड बार डायग्रामद्वारे आपल्याला रिप्रेझेंट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन, यावर आणखी आधारित एक क्वेश्चन आहे, हुज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज द लिस्ट. कुणाची बचत एप्रिल महिन्यामधील बचत ही सर्वात कमी आहे. हुज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज ॲट द लिस्ट. एप्रिल महिन्यामधील जी बचत आहे ती दाखवलेली आहे पिंक कलरने. मग एप्रिल महिन्यामधील बचत किंवा त्यांचा जो स्तंभ आहे त्या स्तंभाची उंची कुणाची सर्वात कमी दिसते आपल्याला तर मेघाची. याचा अर्थ मेघाची एप्रिल महिन्यातील बचत ही इतरांच्या तुलनेमध्ये सर्वात कमी ॲटलिस्ट आहे. म्हणून या ठिकाणी आपला आन्सर असणार आहे मेघाज सेव्हिंग इन द मंथ ऑफ एप्रिल इज ॲट द लिस्ट. म्हणजे मेघाची सर्वात कमी बचत असणार आहे तुलनेने सविता, सरोज, वर्षा आणि वैशाली तुलनेमध्ये. आता विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन जे आहे, स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तो आपण सब डिवायडेड बार डायग्राम स्वरूपामध्ये रिप्रेझेंट करणार आहोत. therefore नेक्स्ट our example is the number of boys and girls in standard 5 to 8 in the ZP school is given in the table. Draw the subdivided bar diagram or bar graph to show the data, and here scale is given on the y-axis 1 cm is equal to 10 students. म्हणजे आपल्याला 5वी ते 8वी या वर्गांमधील एका झेडपीच्या शाळेतील मुले आणि मुली यांच्या संदर्भातील जी माहिती आहे, विद्यार्थी संख्या आहे ती आपल्याला या सारणीमध्ये दिलेली आहे. तर ही जी स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे, ही जी माहिती आहे ती आपल्याला सब डिवायडेड बार ग्राफच्याद्वारे आपल्याला दर्शवायची आहे. मग या ठिकाणी पहा,
standard 5th, 6th, 7th and 8th. In the standard 5th, boys are 34 and girls are 17. Now there are 26 boys and 14 girls in 6th standard, 21 boys and 14 girls in 7th standard, 25 boys and 20 girls in the 8th standard. म्हणजे पाचवी मध्ये 34 मुले 17 मुली, सहावी मध्ये 26 मुले 14 मुली, सातवी मध्ये 21 मुले 14 मुली, आठवी मध्ये 25 मुले आणि 20 मुली. ही जी माहिती आहे ती माहिती आपल्याला बार डायग्राम स्वरूपामध्ये सब डिवाइडेड बार डायग्राम स्वरूपामध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे, दाखवायची आहे, दर्शवायची आहे. त्यासाठी आपल्याला त्या वर्गातील एकूण विद्यार्थी संख्या म्हणजे टोटल आपल्याला आवश्यक असणार आहे. म्हणून या ठिकाणी मी एक एक्स्ट्रा या ठिकाणी रो घेतलेला आहे, त्यामध्ये आपण टोटल घेणार आहोत. टोटल आणि या सर्वांची मी टोटल या ठिकाणी दर्शविणार आहे. मग टोटल इज इक्वल टू इन द 5th स्टँडर्ड टोटल स्टुडंट्स आर 51, इन 6th स्टँडर्ड total students are 40. Similarly, in 7th and 8th standard, total students are 35 and 45 respectively. ही आपण ॲडिशन या ठिकाणी करून घेतली. ही आपल्याला बार डायग्राम काढण्यासाठी आवश्यक असणार आहे. आता बार डायग्राम काढताना आपल्याकडे आलेख कागद ग्राफ पेपर असणं गरजेचं आहे. आता हा ग्राफ पेपर आपल्याला या ठिकाणी दिसतो आहेच. यावरती मी सुरुवातीला जे ॲक्सिस आहेत हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, दॅट मीन्स एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस हे सुरुवातीला मी या ठिकाणी काढून घेतो. These are the axis. This axis is the x-axis and this vertical axis is called as y-axis. आता x-axis जो आहे त्या x-axis वरती आपण स्टँडर्ड दर्शवणार आहोत. वर्ग जे आहेत त्या वर्ग आपण या ठिकाणी दर्शवणार. हे या ठिकाणी आपण स्टँडर्ड घेऊया. मग स्टँडर्ड दर्शवताना 1 सेंटीमीटर आपण y-axis कडून सोडून देऊन या ठिकाणी आपण 5th स्टँडर्ड दर्शवणार आहोत. y-axis वरती आपल्याला स्टुडंट्स घ्यायचे आहेत. तर एक्स ॲक्सिस वरती 1 सेंटीमीटर सोडून वाय ॲक्सिस कडून या ठिकाणी आपण 5th स्टँडर्ड घेणार आहोत. पुन्हा 1 सेंटीमीटर सोडून देऊन आपण 6th स्टँडर्ड घेणार आहोत, नंतर 7th, नंतर 8th. आता हे जे स्केल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे ते स्केल आपण ग्राफच्या या एका कॉर्नरला या ठिकाणी लिहून घेणार आहोत. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स. मग या स्केल प्रमाणे या प्रमाणाप्रमाणे आपल्याला 0 पासून स्टार्ट करून या ठिकाणी पहिला जो नंबर येणार आहे तो 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10 स्टुडंट्स, दॅट मीन्स हिअर 10 आपला हा नंबर येईल. या ठिकाणी पुन्हा 10 ने इन्क्रीज होईल 20. या रीतीने आपले नंबर असतील 0, 10, 20, 30, 40, 50 अँड सो ऑन. आता या ठिकाणी मॅक्झिमम मी 50 का घेतलेला आहे की टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 51. मॅक्झिमम टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इज 51. देअरफॉर या ठिकाणी आपण 50 किंवा 60 पर्यंत गेला असं तरी चाललं असतं. आता पहा, आता आपल्याला जो ग्राफ आहे बार ग्राफ, आपण या ठिकाणी प्रत्येक स्टँडर्डचा एक बार काढणार आहोत. त्या बारचं आपण डिव्हिजन करणार आहोत, त्याचं स्प्लिटिंग करणार आहोत इन 2 पार्ट्स, बॉईज अँड गर्ल्स दाखवण्यासाठी. मग बॉईजचा जो पार्ट आहे तो पार्ट किंवा गर्ल्सचा जो पार्ट आहे तो आपल्याला वेगळा दर्शवण्यासाठी या ठिकाणी मी काय केले पहा, गर्ल्स जो आहे तो आपण थोडासा ऑरेंज कलरने या ठिकाणी दर्शवणार आहोत. तर बॉईजचा जो पार्ट आहे तो आपण ग्रीन कलरने या ठिकाणी दर्शवणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो 5th स्टँडर्डचा आपल्याला बार काढायचा 2 वेगळ्या प्रकारे आपल्याला काढता येईल. सुरुवातीला टोटल 51 आहे, मग 51 पर्यंत पोहोचेल असा आपला एक टोटल असा एक बार जो आहे, स्तंभ जो आहे तो आपल्याला काढून घेता येणं शक्य आहे. आता या ठिकाणी आपल्याला स्केल समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर नॉर्मल ग्राफ पेपर पाहिला तर सर्वात डार्क लाईनच्या मध्ये पुन्हा 10 सेमी डार्क लाईन्स असतात. म्हणजे प्रत्येक सेंटीमीटरचे 10 भाग केलेले असतात. परंतु या ठिकाणी जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिलं तर या ठिकाणी आपण 5च भाग केलेले आहेत. म्हणजे एक भाग म्हणजे 2 मिलीमीटर आहे. मग जर मला याचा 51 सेंटीमीटर पर्यंत जायचं असेल तर मला या ठिकाणी 50च्या वरती एक जे मिलीमीटर आहे तेवढं मिलीमीटर मला वरती जावं लागणार आहे. कारण एका मिलीमीटरला एक विद्यार्थी येतोय. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 विद्यार्थी, 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर. म्हणजे याचा अर्थ 10 मिलीमीटरला जर 10 विद्यार्थी असतील तर एका मिलीमीटरला एक विद्यार्थी असणार आहे. म्हणजे जेव्हा आपण या ठिकाणी 50च्या वरती एक घर जाऊ, 1 मिलीमीटर जाऊ, त्यावेळी आपले विद्यार्थी संख्या दाखवणार आहे 51. परंतु या ठिकाणी मी वेगळ्या पद्धतीने हा बार ग्राफ काढतो आहे. सुरुवातीला आपण बॉईज जो पोर्शन आहे तो 5th मधला काढून घ्या. बॉईज आहे त्यामध्ये 34 म्हटल्यानंतर या ठिकाणी 30च्या अबोव 4 मिलीमीटर जायचं आहे. परंतु या ठिकाणी माझ्या ग्राफ पेपरवरती 2 मिलीमीटरचा एक या ठिकाणी लाईन दर्शवलेली आहे, म्हणून मी फक्त 2 लाईनवरती जाणार आहे, म्हणजे ते 34 होणार आहे. परंतु नॉर्मल ग्राफ पेपरवरती आपल्याला 30च्या अबोव 30
4 मिलीमीटर आपल्याला वरती जावं लागणार आहे. म्हणून हा जो पहिला ग्राफ आहे तो या ठिकाणी बार मी या ठिकाणी काढलेला आहे, तो 30च्या वरती 4 मिलीमीटर गेलेला आहे. दिस पोर्शन रिप्रेझेंट द नंबर ऑफ बॉईज इन स्टँडर्ड 5th, म्हणजे 5वी मधील विद्यार्थी संख्या दर्शवतो आहे. आता जर याच 5वीच्या वर्गामध्ये एकूण मुली आहेत 17, मग हे 17 दर्शवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा, तर 34 आणि 17 यांची ऍडिशन करावं लागेल. म्हणजे 34च्या वरती मला 17 मिलीमीटर जावं लागणार आहे. म्हणून 34 प्लस 17 हे जर आपण ऍड केलं तर ते येतं 51. म्हणून मला यावरती 51 पर्यंत जावं लागणार आहे. म्हणून 51 म्हणजे 50च्या अबोव 1 मिलीमीटर आपल्याला जावं लागणार. मग हा तो पोर्शन आहे, इट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ गर्ल्स इन द स्टँडर्ड 5th. सिमिलरली 6th स्टँडर्ड जो आहे त्याच्यामध्ये टोटल स्टुडंट्स आहेत, टोटल बॉईज आहेत 26. म्हणजे आपल्याला 20च्या वरती 6 मिलीमीटर वरती जावं लागेल. दिस पोर्शन डिनोट्स द नंबर ऑफ बॉईज इन द स्टँडर्ड 6. आता मुली दर्शविण्यासाठी या 6वी मध्ये मुली आहेत 14. मग जर आपण 26 आणि 14 यांची ऍडिशन केली तर ती टोटल येणार आहे 40. म्हणून याच्या वरती आपल्याला 14 मुली दर्शवण्यासाठी 34 पासून आणखी 14 मिलीमीटर वरती जावं लागेल. म्हणजे आपल्याला 40 पर्यंत जावं लागणार आहे. म्हणजे या ठिकाणी एवढा जो बार असणार आहे तो जर बार आपण काढला तर इट रिप्रेझेंट्स नंबर ऑफ गर्ल्स इन द स्टँडर्ड 6. आता हे तुम्हाला एकदम सोपं वाटणार आहे. 7th स्टँडर्डमध्ये 21 बॉईज आहेत, ते या ठिकाणी बार दर्शवेल आणि मुली आहेत 14. मग 21 प्लस 14 दॅट मीन्स 35. म्हणजे 35 इट इज एक्झॅक्टली बिटवीन 30 अँड 40. म्हणजे या ठिकाणी आपला हा जो बार आहे तो बार 35 पर्यंत पोहोचणार आहे. या ठिकाणी प्रत्येक बार हा 2 पार्टमध्ये विभागला जातो आहे, डिवाइड होतो आहे. म्हणजे हा जो ग्राफ आहे इट इज कॉल्ड ॲज सब डिवाइडेड बार ग्राफ. नेक्स्ट आपण 8चं आपल्याला असंच करता येईल. 25 बॉईज दर्शवण्यासाठी आपल्याला 20च्या वरती 5 मिलीमीटर जावं लागणार आहे. दॅट मीन्स दिस इज द पोर्शन which represent the number of boys in the standard 8. And if we go above this 25 20 millimeters, it represents the number of girls in the standard 8. म्हणजे जर आपण 25च्या वरती 20 मिलीमीटर जर वरती गेलो, म्हणजे 2 सेंटीमीटर जर आपण वरती गेलो तर हा जो पोर्शन आहे तो पोर्शन म्हणजे 8वी मधील विद्यार्थिनींची संख्या दर्शवतो आहे. या रीतीनं आपला हा जो स्टॅटिस्टिकल डेटा आपल्याला एक्झाम्पलमध्ये दिला जातो तो आपण बार डायग्रामच्या सहाय्यानं सब डिवायडेड बार डायग्रामच्या सहाय्याने दर्शवलेला आहे. म्हणजे ही जी माहिती आपल्याला दिलेली आहे ती माहिती चित्ररूप स्वरूपामध्ये पिक्टोरियल फॉर्ममध्ये आपल्या समोर आहे. ही माहिती या टेबल फॉर्ममधील माहितीपेक्षा समजायला अतिशय सोपी आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला विविध प्रश्नांची उत्तरे सहजासहजी देता येऊ शकतात. आणखी एक एक्झाम्पल आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये पाहूयात की ज्यामध्ये प्रत्येक बार हा 3 वेगवेगळ्या पार्टमध्ये आपल्याला डिवाइड करायचा आहे. 3rd एक्झाम्पल घेण्याऐवजी आपण या ठिकाणी 4th एक्झाम्पल घेऊयात. 4th एक्झाम्पल आहे, इन द फॉलोइंग टेबल डेटा ऑफ ट्रान्सपोर्ट मीन्स used by students in a standard for the communication between home and school is given. Draw the subdivided bar diagram to show the data, and on y-axis 1 centimeter is equal to 50 students. It is the scale given. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इयत्ता 8वीच्या वर्गातील काही जे विद्यार्थी किंवा विद्यार्थी जे आहेत ते शाळेत येण्यासाठी कोणत्या माध्यमांचा उपयोग करत आहेत त्या माध्यमांविषयी जी माहिती जी आहे ती माहिती आपल्याला या टेबल फॉर्ममध्ये टॅब्युलर फॉर्ममध्ये दिलेली आहे. मग 8वीच्या स्टँडर्डमधील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी त्या शाळेमध्ये कोणत्या माध्यमातून येतात त्यांची गावे आणि येण्याचा जो मोड आहे तो जो मीन आहे तो मीन आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. पैठण, येवला आणि शहापूर अशा 3 गावांवरून शाळेमध्ये येणारी विद्यार्थी संख्या आहे. काही विद्यार्थी सायकलने, काही बस किंवा ॲटोने, तर काही ऑन फूट म्हणजे चालत शाळेमध्ये येतात. ही इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हे 3 वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती आहे. सायकलचा उपयोग करून शाळेत येणारे विद्यार्थी, बस आणि ॲटोचा उपयोग करून शाळेत येणारे विद्यार्थी आणि पायी चालत येणारे जे विद्यार्थी आहे यांची संख्या आपल्या समोर आहे. आधीच्या एक्झाम्पल प्रमाणे जसे आपण टोटल नंबर ऑफ बॉईज अँड गर्ल्स इन द स्टँडर्ड 5th to 8th अशी टोटल आपण करून घेतली, त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी याही ठिकाणी टोटल आवश्यक आहे. मग यांची सगळ्यांची टोटल आपण करून घेऊयात. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इट इज इन फ्रॉम पैठण इट इज 5000, येवला 3000
अँड शहापूर इट इज 2250. आता ही जी माहिती आहे ही माहिती आपल्याला सब डिवाइड बार डायग्राममध्ये या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट करायची आहे. काळजीपूर्वक समजावून घेणं आवश्यक आहे. सुरुवात आपण करूयात. सुरुवातीला आपल्याला ॲक्सिस काढून घ्यायचे आहेत. एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. हे आपले एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस असणार आहे. आपण एक्स ॲक्सिस जो आहे त्याच्यामध्ये दाखवणार आहोत टाउन म्हणजे गावांची नाव. या ठिकाणी आपण टाउन घेऊयात. फर्स्ट टाउन जे आहे वाय ॲक्सिसवरती आपल्याला दाखवायचे आहे स्टुडंट्स, म्हणून या ठिकाणी मी स्टुडंट्स असा जो याला नाव दिलेलं आहे. आता पहा, पहिलं टाउन आहे पैठण. ते आपण हे जे एक्स ॲक्सिस करून 1 सेंटीमीटर सोडून देऊयात आणि या ठिकाणी पुढच्या सेंटीमीटरवरती पुढच्या पोर्शनमध्ये आपण पैठणचा एक बार काढणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 1 सेंटीमीटर सोडून येवला, त्यानंतर पुन्हा 1 सेंटीमीटर सोडून शहापूर, अशी आपण या ठिकाणी बार्स काढणार आहोत. 3 गावांचे 3 वेगवेगळे. पण या ठिकाणी आपल्याला वाय ॲक्सिसवरती काही नंबर्स विशिष्ट प्रोपोर्शनमध्ये प्रमाणामध्ये घेणं किंवा स्केलमध्ये घेणं आवश्यक आहे आणि ते स्केल त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. स्केल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 50 स्टुडंट्स, म्हणजे 1 सेंटीमीटरला 50 विद्यार्थी 50 नाही 500 स्टुडंट्स आहे. तर हा जो इंटरसेक्शन पॉईंट आहे तो इंटरसेक्शन पॉईंटमध्ये नेहमी आपला जो नंबर आहे तो नंबर 0 असतो. इट इज अ ओरिजिन ऑफ दॅट ॲक्सिस इंटरसेक्शन पॉईंट, तो आपण 0 घ्यायचा असतो. मग 1 सेंटीमीटर जेव्हा आपण एक्स ॲक्सिसवरती वरती जाऊ त्यावेळी आपल्याला जी संख्या आहे ती संख्या मिळणार आहे 500 आणि ही संख्या प्रत्येकी 500 ने इन्क्रीज होणार आहे. सेकंड सेंटीमीटर जो आहे त्यावर असणार आहे 500 प्लस 500 दॅट इज 1000. थर्डवरती 1500, 2000, 2500, 3000, 3500, 4000, 4500 and 5000. These are the numbers shown on the y-axis. हे या ठिकाणी आपण दिलेल्या स्केल प्रमाणे मांडून घेतले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो काळजीपूर्वक पहा. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीलाच टोटल इतका एक बार काढून घेतला तरी चालेल. आता पैठणमधील जे स्टुडंट्स आहेत ते टोटल स्टुडंट्स आहेत 5000. तुम्ही 5000चा एक सुरुवातीला बार या रीतीने काढून घेतला तरी चालेल. म्हणजे सपोज मी या ठिकाणी तुम्हाला दर्शवतो पहा. या ठिकाणी आपण एक बार जो आहे टोटल इतका जर तो बार काढला 5000 इतका तर या रीतीने तुमचा तो बार येऊ शकेल. आता या ठिकाणी हा जो टोटल बार काढल्यानंतर तो 3 वेगवेगळ्या पोर्शनमध्ये आपल्याला डिवाइड करावा लागेल. कोणते कोणते 3 वेगवेगळे पोर्शन्स असतील तर सुरुवातीला सायकलचा उपयोग करून शाळेमध्ये येणारे जे विद्यार्थी आहेत ते आहेत 3250. म्हणजे आपल्याला कुठपर्यंत बार काढावा लागेल तर 3250 ही संख्या तशी आपल्या वाय ॲक्सिसवरती प्रत्यक्षात दिसत नाहीये, पण ती कुठे असणार आहे तर 3000 आणि 3500 यांच्या बरोबर मध्ये असणार आहे. म्हणजे आपला जो पहिला पोर्शन असणार आहे तो पोर्शन या भागामध्ये असेल. जर तुम्ही या ठिकाणी इथे आता हे आपण सुरुवातीला ठरवून घेऊयात की सायकलवर येणारे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी, बस आणि ॲटो येणारे विद्यार्थी आणि ऑन फूट येणारे विद्यार्थी यांना वेगळ्या कलर कोडने आपण दर्शवूयात. या ठिकाणी हे 3 कलर कोड आपण वापरूयात. ग्रीन पोर्शन जो आहे तो सायकल यूज करणाऱ्या स्टुडंट्सचा आहे. हा जो ऑरेंज पोर्शन आहे तो बस आणि ॲटो यूज करणाऱ्यांचा आहे. तर पायी चालत येणारे विद्यार्थी हे निळ्या पोर्शन आपण दाखवतोय. आता या ठिकाणी आपण टोटल बार डायग्राम काढण्याऐवजी जर समजा तुम्ही सुरुवातीला या ठिकाणी फक्त सायकलने येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या बार स्वरूपामध्ये दाखवली तरी चालेल. ती आहे 3250. म्हणजे आपल्याला 300 आणि 3000 आणि 3500 यांच्या बरोबर मध्ये यावं लागेल. दॅट मीन्स दिस इज ग्रीन पोर्शन. हा जो पोर्शन आहे या टोटल बार मध्ये तो हा पोर्शन असतो. आता आपल्याला पुढचा जो पोर्शन म्हणजे आपण हा जो एक बार काढलेला आहे या बारचे आपण 3 पार्ट करणार आहोत. सायकलने येणारे, बस आणि ॲटोने येणारे आणि पायी चालत येणारे. यातला 3250 हा जो पार्ट आहे तो इतका हा सायकलने येणारा पार्ट आपल्याला किंवा संख्या दर्शवणार आहे. आता पुढचे विद्यार्थी जे आहेत ते आहेत बस आणि ॲटोने येणारे, ते आहेत 750. मग तो पोर्शन दाखवण्यासाठी आपल्याला 3250 यामध्ये 750 ॲड करावं लागतील. हे दोन्ही जर ॲड केले तर ती सम येणार आहे 4000. म्हणून या ठिकाणाहून आपल्याला 4000 पर्यंत वरती जावं लागेल. म्हणजे आपल्याला दुसरा जो पोर्शन आहे बस आणि ॲटोने येणारे ते विद्यार्थी या ठिकाणी मिळतील. आणि अर्थातच उरलेला जो पोर्शन आहे हा पोर्शन हा कोणाचा पोर्शन असणार आहे
तर जे विद्यार्थी पायी चालत शाळेमध्ये येत आहेत ते. मग हा जो पोर्शन आहे तो आपण निळ्या पोर्शन दाखवूया. म्हणजे या ठिकाणी आपण दोन वेगवेगळ्या प्रकारे काढू शकतो. सेपरेट प्रत्येक पार्ट दाखवत वरती टोटल बार काढून या, किंवा टोटल इतका बार काढून तो डिवाइड करा. आधीच्या एक्झाम्पलमध्ये आपण प्रत्येक पोर्शन काढत मग टोटल बार कंप्लीट केला. आता या ठिकाणी मी सुरुवातीला टोटल इतका एक बार काढून घेतला, एक स्तंभ काढून घेतला आणि तो आपण विभाजित करतो आहोत. तो वेगवेगळ्या पोर्शनने आपल्याला दाखवता येणे शक्य आहे. तुम्ही प्रत्यक्षात ग्राफ पेपरवर काढताना या ठिकाणी क्रॉस लाईनिंग, व्हर्टिकल लाईनिंग किंवा शेडिंग असे वेगवेगळे तुम्ही सायन्स या ठिकाणी वापरू शकता. आता येवला या शहरातून येणारे सायकलवरती येणारे जे विद्यार्थी आहेत ते 1,500. आता मी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने बार करतो. 1,500 म्हणजे मी पहिला हा पोर्शन दाखवून घेतो ग्रीन पार्कने. हा जो पोर्शन आहे इट रिप्रेझेंट्स द नंबर ऑफ स्टुडंट्स हू यूज द सायकल टू कम इन द स्कूल. म्हणजे सायकलचा उपयोग करून जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात ते 1,500 विद्यार्थी आहेत. 1,500, 1,500 तो या ठिकाणी दाखवतो. आता याला जोडून आपल्याला बस किंवा ॲटोचा उपयोग करून येणारे विद्यार्थी 500 आहेत. म्हणजे या ठिकाणी 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 500 आहे. म्हणजे आता आपल्याला हे 500 विद्यार्थी दर्शवण्यासाठी या 1,500च्या वरती 500 दर्शवले गेले पाहिजे. म्हणून या दोघांची आपण ॲडिशन करूया. 1,500 प्लस 500 दॅट मीन्स 2,000. म्हणजे या ठिकाणाहून आपल्याला 2,000 पर्यंत जावं लागेल. 2,000 म्हणजे या ठिकाणापर्यंत. म्हणजे एवढा जो पोर्शन आहे इट रिप्रेझेंट द नंबर ऑफ स्टुडंट्स विच यूज बस अँड ॲटो टू कम इन द स्कूल. हा जो पोर्शन आहे. आता उरलेले जे विद्यार्थी आहेत ऑन फूट किंवा पायी चालत येणारे ती विद्यार्थी संख्या आहे 1,000. आता या दोघांची बेरीज जी आलेली ती होती 2,000. 2,000 मध्ये आपण 1,000 मिळवले तर 3,000 मिळतात. म्हणजे या पोर्शनच्या वरती आपल्याला 3,000 पर्यंत म्हणजे साधारणपणे इथपर्यंत जो भाग आहे तो भाग आपल्याला निळ्या पोर्शनने दाखवावा लागेल. इट इज द नंबर ऑफ स्टुडंट्स हू कम इन द स्कूल ऑन देअर ओन फूट. म्हणजे या पायी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांचा भाग जो आहे तो निळ्या रंगाने या ठिकाणी दिसतो आहे. याच पद्धतीनं शहापूरमधील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी आपल्याला दर्शवता येणे शक्य आहे. सायकलचा उपयोग करून येणारे विद्यार्थी आहेत 1,250, 1,250. म्हणजे ते 1,000 आणि 1,500 यांच्या बरोबर मध्ये असतील. म्हणजे 1,000च्या वरती आपल्याला 5 मिलीमीटर वरती जावं लागणार आहे. दिस इज द पोर्शन. हा सायकलचा उपयोग करून शाळेत येणाऱ्या विद्यार्थी संख्या शहापूरमधील विद्यार्थ्यांची आहे. त्यानंतर 500 विद्यार्थी म्हणजे याच्यावरती आपल्याला 500 विद्यार्थी जावं लागणार आहे बस आणि ॲटोचं. म्हणून 1,500च्या वरती 500 म्हणजे 1,750 इथपर्यंत आपल्याला यावं लागणार आहे. म्हणजे 1,500च्या या खुणेच्या वरती आपल्याला 5 मिलीमीटर जावं लागेल. आणि त्याच गावातील ऑन फूट म्हणजे पायी चालत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 500 आहे. या तिघांची जर आपण ॲडिशन केली तर ती येते 2,250. अँड इट इज एक्झॅक्टली इन बिटवीन 2,000 अँड 250. म्हणजे या ठिकाणी आपला हा जो पोर्शन आहे तो पोर्शन या ठिकाणी कम्प्लीट होणार आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण वेगवेगळ्या प्रकारे तो बार काढून तो डिवाइड करता येऊ शकतो, किंवा ऑलरेडी आपण वेगवेगळे पोर्शन सेपरेटली दाखवून तो जो बार आहे तो बार कम्प्लीट करू शकतो. या रीतीने आपल्याला जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन ती आपण पिक्टोरियल फॉर्ममध्ये सब डिवायडेड बार ग्राफ स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी मांडलेली आहे. अतिशय सोपा हा एक पार्ट आहे. आता तुम्ही सराव म्हणून या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल नंबर 3 सोडवायचा आहे. परंतु त्यामध्ये आपल्याला स्केल त्यांनी दिलेला आहे. स्केल हे आपल्याला सुटेबल असेल असं स्केल तुम्ही यूज करा. त्याचा बार तुम्ही सब डिवायडेड बार ग्राफ काढा. तुमच्या सब्जेक्ट टीचरला विषय शिक्षकांना दाखवायला विसरू नका. यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.